नमस्कार. भूमिकी रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण अगदी झणझणीत मस्त अशी बटाट्याची रस्साभाजी करणार आहोत. आता ही बटाट्याची रस्साभाजी मी इथं थोडी वेगळ्या पद्धतीने करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी इथं आपण वाटण करून घेणार आहोत. तर वाटणासाठी इथं मी अगदी 1 चम्मच इतकं तेल टाकून घेतलं. तेलामध्ये आपल्याला जिरं, एक कट केलेला कांदा, मिरची, तेजपत्ता आणि लसण अगदी सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचं आहे. आता तुम्हाला यामध्ये काही तुमच्या आवडीचे काही खडे मसाले टाकायचे असेल, तर ते तुम्ही टाकू शकता. आता इथं सर्व मिश्रण छान भाजून झालेलं आहे. भाजलेलं सर्व मिश्रण मी एका प्लेटात काढून घेतलं. सोबतच आपल्याला पुन्हा एक टोमॅटो अगदी 1 ते 2 मिनिटासाठी भाजायचा आहे. आता इथं टोमॅटो पण हलका भाजून झालेला आहे. तो पण मी साईडला काढून घेते. तर अशा प्रकारे इथं सर्व मसाले मी साईडला काढून घेतलं. थंड होण्यासाठी आपण साईडला ठेवूया आणि त्याच कढईमध्ये अगदी 3 ते 4 चमच पुन्हा मी तेल टाकून घेतलं. आता आपल्याला या तेलामध्ये बटाटे परतून घ्यायचे आहेत. तर इथं मी जवळपास 3 ते 4 बटाटे अशा प्रकारे कट करून घेतले. आता तुम्हाला समजलंच असेल बटाट्याची थोडी वेगळ्या पद्धतीने भाजी करण्याचं कारण म्हणजे हेच आहे. आपण इथं बटाटे कुकरला न शिजवता किंवा बटाटे न उकडता आपण भाजी फक्त कच्च्या बटाट्यापासून रस्सा भाजी करणार आहोत आणि त्याचकरिता आपल्याला अशा प्रकारे बटाटे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे इथं मी बटाटे कट करून घेतलं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटाटे कट करू शकता. आता बटाटा आपल्याला अगदी सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. जवळपास 50% बटाटा आपला या स्टेजमध्ये शिजून जातो आणि नंतर जेव्हा आपण रस्सा करतो तेव्हा आपल्याला उरलेले 50% हा बटाटा नंतर शिजेल. तर अशा प्रकारे इथं तळलेले बटाट्याचे काप आपण साईडला काढून ठेवूया आणि लगेचच भाजीला फोडणी टाकूया. तर पुन्हा याच कढईमध्ये जवळपास 3 ते 4 चम्मच तेल टाकायचं आहे. तेल थोडं आपल्याला कमी-कमी वापरायचं आहे कारण आपण जवळपास 3दा तेलाचा वापर केलेला आहे आणि जेव्हा पूर्णपणे भाजी शिजेल तेव्हा भरपूर प्रमाणात असा वर तेल येईल. त्यामुळे आपल्याला अगदी सुरुवातीपासून थोडं-थोडं तेलामध्येच आपल्याला ही भाजी शिजवायची आहे. आता आपल्याला तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी आणि एक कट केलेला कांदा अगदी 2 ते 3 मिनिटं परतून घेतला. सोबतच आपण जो वाटण तयार केलं तो वाटण टाकूया. या वाटणामध्ये मी हलका कोथिंबीर टाकून घेतला होता. त्यामुळेच वाटणाचा रंग थोडा हिरवा दिसत आहे. आता इथं आपला वाटण अगदी 2 ते 3 मिनिटं किंवा अगदी खमंग वास येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. आता इथं तुम्ही बघू शकता वाटण छान आपला परतून झालेला आहे आणि यामध्ये आपल्याला काही बेसिक मसाले घालायचे आहेत. तर त्यासाठी अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच धनेपूड आणि जवळपास 3 ते 4 चम्मच इतकं मी लाल तिखट टाकून घेतलं. सोबतच आपल्याला एक कट केलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकूया. तर अशा प्रकारे इथं सर्व मसाले छान एकजीव करून घेऊया, ढवळून घेऊया. आता आपल्याला या स्टेजवर गॅस पूर्णपणे कमी करायचा आहे, नाहीतर मसाले हे कढईला चिकटणार. त्यासाठीच मी तुम्हाला नेहमीच सांगते, की मसाले टाकल्यानंतर अगदी थोडं तरी पाण्याचा वापर करायलाच हवं, जेणेकरून मसाले आपले जळणार नाही. आता या स्टेजवर मी अगदी जो माझ्याकडे मसाल्याचा पाणी उरलेला होता, तो पाणी मी टाकून घेतला आहे. जर तुमच्याकडे नसेल, तर तुम्ही साधं पाणी वापरलं तरी चालेल. आता एकदा आपण पुन्हा छान मसाले ढवळून घेऊया. तर इथं सर्व मसाले छान मी ढवळून घेतला आहे. आता आपल्याला हा मसाला अगदी 2 ते 3 मिनिटासाठी शिजवून घेऊया. आता इथं तुम्ही बघू शकता अगदी 2 ते 3 मिनिटानंतर मसाला अगदी मस्त शिजलेला आहे. पुन्हा मी या मसाल्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकलेलं होतं. एकदा दोनदा मसाल्याला छान ढवळून घेतलं होतं. आता इथं तुम्ही बघू शकता आपला मसाला अगदी मस्त असा झणझणीत तयार आहे. वर तेल पण आलेलं आहे आणि या स्टेजवरच आपण जे बटाट्याचे काप तळून घेतले होते ते टाकूया. तर अशा प्रकारे बटाट्याचे काप टाकल्यानंतर एकदा पुन्हा सर्व मिश्रण छान ढवळून घेऊया. तर अशा प्रकारे इथं आपली थोडी वेगळ्या पद्धतीची बटाट्याची भाजी तुम्ही कधी केली का? मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि केली असेल तर तुमची पद्धत कशी आहे? तुम्ही पण याच पद्धतीने करता का? किंवा थोडी वेगळी आहे हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर अशा प्रकारे आपण बटाट्याचे काप टाकल्यानंतर बटाट्यांना अगदी मसाल्यामध्ये आपल्याला 2 ते 3 मिनिटं शिजवायचं आहे. जेणेकरून बटाट्यामध्ये सर्व मसाल्यांचा फ्लेवर छान उतरेल. बटाटे खायला अगदी छान चविष्ट लागतील. आता इथं तुम्ही बघू शकता अगदी बटाटे मस्त असे आपले झणझणीत तेलामध्ये शिजल्या गेले आहे, मसाल्यामध्ये शिजल्या गेले आहे आणि या स्टेजवरच आपण
हलका थोडासा एखादी कप किंवा अर्धा ग्लास इतका पाणी टाकणार आहोत. आणि इथं पाणी टाकल्यानंतर सर्व मसाले एकदा छान दळून घेऊया. भाजीला अगदी छान मिक्स करून घेऊया आणि आपल्याला ही भाजी पुन्हा अगदी 5 ते 6 मिनिटासाठी मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे. आता इथे तुम्ही बघू शकता भाजीला अगदी मस्त अप्रतिम रंग चढलेला आहे. मस्त झणझणीत तेल वर आलेलं आहे. बटाट्याची भाजी ही जवळपास मी 5 ते 6 मिनिटं शिजवून घेतली. नंतर यावर आपण मस्त बारीक कट केलेला कोथिंबीर टाकूया आणि इथं आपली मस्त अशी झणझणीत बटाट्याची भाजी तयार आहे. तर अशा प्रकारे जर तुम्हाला या बटाट्याच्या भाजीला अजून थोडा जास्त प्रमाणात जर रस्सा करायचा असेल, तर तुम्ही यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकू शकता. तर इथं तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी आपली बटाट्याची अतिशय सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये मस्त अशी रस्सेदार आणि झणझणीत चमचमीत रस्सा भाजी तयार आहे. तर अशा प्रकारे आपण ही बटाट्याची भाजी अगदी चपातीसोबत, भाकरीसोबत, मस्त गरमागरम भातासोबत नक्कीच खाऊ शकतो. तर व्हिडिओ कसा वाटला मला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त अशा चटपटीत आणि झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.